आबोलीचा गजरा 20 रुपये. भेंडी घेतला एक 50 ला 3. मस्त गावठी काकडी 50 ला 3. 100 ती बाजारात, आता रविवारचा बाजार. 100 ला 6 कणसं दिले. दादरला पण मिळत नाही हा एवढी. मस्त लाल पेरू 100 रुपये किलो, आम्हाला 80 रुपये किलोने दिले. मस्त अख्खा पणस घेऊन काय फायदा नाही. मस्तपैकी अशी छान गोड आहेत फणसं. गरे कापायचे गरे, हा कापा फणसाचे गरे, बरक्याचे नाही. गोड आहे. 50 ला 1 पिशवी. आम्ही 2 पिशव्या घेतल्या. मस्तपैकी गोड गावठी द्राक्ष आहेत, हा एकदम गोड आहेत. एकदम गोड. डायबिटीसला विष आहे. पण जी आम्ही घेतली 120 रुपये किलो. 120 रुपये किलो. आम्ही 1 किलो घेतली. हे एक कलिंगड घेतला. 150 ला 2 कलिंगड असे मस्त मोठे 2 गावठी. त्यानंतर चवळी घेतले गावठी, हा हे सगळं बारकी चवळी लाल. एक सविता मावशीने सांगितलेली, तिला एक घेतली, मला एक घेतली. हे सगळे 100 रुपये. कलिंगड 150 बाजारातनं 2 घेतले. 150 ला 2 घेतले. कापून झाल्यानंतर दाखवणार कसं आहे. ठीक आहे. गावठी तांदूळ पण घेतले, तुकडे तांदूळ. नाचणी पण घेतली. खूप मस्त आहे, खूप गोड आहे. मजा आली. टाकू बुकू नको स्वतःचा तोंडात. नाही तो कसं आहे? आमच्या घरातला कढीपत्त्याचा झाड. आणि मम्मी मच्छीच्या रस्स्याची तयारी करत होती. नारळ किसून ठेवत होती. डाळ खिचडीची रेसिपी माझ्या दुसऱ्या चॅनलवरती नक्कीच मिळेल, बघायला विसरू नका. आणि या दोघी मस्त पेप्सी खात होत्या. हे व्हाईट जाम आमच्या समोरच्या काकीने दिलेले. आणि हे आंब्याला कसं विसरू शकतो, गावी आलेलो. टाकणार आहे पा टाकेल मॅगी चीज गिरा रहा है असं. तो घे. कोणता तर मी दुपारच्या जेवणाला मसाला खिचडी बनवलेली. त्यावरनं फाट्यावर आणलेले काकडी कापले आणि आंबा. आम्ही जेवून घेतलं सगळ्यांनी. आम्ही चाललो आहे जांभवड्याला, जिथे आमची ग्रामदेवता आई भगवती माते यांचं मंदिर आहे. तर आम्ही चाललो आहे तिथे पाया पडायला. हां, एक पायनॅपल 3 मँगो. आणि ते कोकमचं त्या ह्याचं आहे बाटली. आम्ही ते गणेश बेकरीला थांबलो आहे. हे रवा बेसनचे लाडू पप्पांना आपण टेस्टला देऊया. कसे आहेत? देवीला दाखवायला देतोय. Damn, brother. Brother ate the whole thing. घेतलं आहे गणेश बेकरीमध्ये थांबून. काय माहिती कुठेतरी ऑन द वे थांबलेलो. बघू आता बाहेर. जरा वेळ बाहेर उतरलो, एवढं गरम होत आहे. द हीट. मम्मी फुल घामाने तिथे जाऊन भेटू. हा मँगो फ्लेवर आईने घेतलाय. पायनॅपल. आई पिऊन दाखव कसा आहे. मस्त ना. मी मँगो घेतलाय. आम्ही 2 पेरू घेतलेले. मी पेरू प्यालो, छान होता. अनफॉर्च्युनेटली एक पेरू पप्पांनी पाडला, जो चांगला होता, जो दादाने रेकमेंड केलेला त्या. म्हणून आम्ही 2
पेरू मी घेतलेले. पियाली. हा पेरू मम्मा खूप पिऊ. सुंदर होता, सुंदर फ्लेवर होता पेरू. मस्त. स्टिल एन रूट 23 मिनिट्स आहेत अजून. पप्पांना नको, भेटूया नको आहे तिथे. मँगो. बाय बाय. आम्ही नेहमी मंदिरात येऊन आमच्या आजोबांचं नाव शोधतो. श्री अनंत दत्ताराम गोवेकर. आमचं एक रिच्युअल आहे. आम्ही दरवर्षी जेव्हा इथे येतो आम्ही ही विहीर बघतो. ही विहीर केवढी खोल आहे, काय आहे. हा टाईप ऑफ. हे बघा, ह्याच्यात बरोबर दिसतंय, मलाच बरोबर नाही दिसत. खूप जास्त डीप. तुला फेकू का ह्याच्यात? हे आमचं गावचं मेन घर, गोवेकरांचं घर. आणि त्यांची क्यूट मांजर जी आम्हाला नेहमीच भेटते. आणि हे आहे देवाचं रूम, जो गावी सगळीकडेच असतो. एक सेपरेट रूम असतो देवाचा. आणि हा पाणी गरम करायचं भांडा, जे गावी गावी ह्यात गरम पाणी करतात. सकाळ सकाळी उठून चुलीवरती ठेवतात त्याला. आणि आमच्या काकींनी टमॅटोची बाग पण लावली. अशी छोटीशी होती, खूप सारे टमॅटोज लागलेले. आणि जिकडे बघू तिथे मस्त फणस लागलेले सगळ्या झाडांना. आणि आंबे पण लागलेले खूप जागेवर. केसर आंबे होते. हे छोटंसं वासरू तिला बांधून ठेवलेलं आणि ती आम्हाला बघून खूप घाबरलेली. गावाकडचे आंबे आणि गावी आंबे बघणं असे, हे सुख मात्र फक्त कोकणातल्या लोकांनाच मिळतं. पप्पा आणि पिहू पुढे विहीर बघायला गेलेले. मस्त फणस आहे तिथे. मस्त मोठे मोठे फणस लागलेत झाडांना. आंबे लागले क्यूट, खूप लागलेत वरपर्यंत. पप्पांचं गाव आहे. पप्पा अगोदर खूप फिरले आहे तिथे. खूप नाही फिरलं, म्हणजे फिरलेत बऱ्यापैकी. तुम्हाला काय बोलायचं? ते माझं गाव, ते माझ्या गावातलं घर. खूप आंबे आहेत आमच्या गावी. ती हळद आहे, ते आंबे आहेत. हळद, हे आंबे. आंब्याची फोड आहेत, लोणचं बनवण्यात होतं. आंब्याची फोड, जसे आंबे नाही, आंब्याचं लोणचं बनव ना. हां हां. तुला चाय बाई? होईल की नाही. आम्ही आमच्या Yes. ह्याच्याप्रमाणे डबल एक्सेल घेतलंय. होता ना डबल एक्सेल तुला? होणार दादांना होणार. घेईल. हरी ओम, हरी ओम. नाही, मी आणि छोटी चाय नाही. त्यांना वाटलं चला घरी जायचा टाइम झाला. पान घातल्यामुळे ते पाणी राहिलं. आम्ही आलो आहे आमच्या घराजवळच्या नदीवरती. ती सुकली आहे, एवढं पण पाणी नाही आहे. पावसात खूप पाणी असतं. हां, पावसात खूप पाणी असतं असं आम्ही ऐकलं आहे आमच्या पप्पांना बोलताना.
आणि आम्ही अज्युम करतो आहे आता की त्या म्हसच्या खालून उठलेल्या जे तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलात त्या इथून येतील. त्या गाडीत बसणार. आम्ही व्लॉग इथेच एंड करतो. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.